उठून आम्ही सभात्याग करून बाहेर गेलो. जर एकाधिकारशाहीपणानं जर तुम्ही हे चालणार असला तर आम्ही सभात्याग करतो आणि बाहेर पडतो. मनमानी कारभाराला आमचा निश्चितपणे इथून पुढेही विरोध राहणारच आहे. स्टँडिंग चेअरमन हे भावले बसवलेले आहेत आणि त्यांचा रिमोट कंट्रोल कुणाच्या हातात आहे आता तुम्हीच बघा. ॲक्च्युली अजेंड्यावर त्यांनी 3 विषय आणले होते. 3 विषयांवर चर्चा झाली, खेळीमेळी सभा सुरू होती आणि आयत्या वेळेला जे विषय आणले 4 ते आम्ही म्हणत होतो की पुढील मीटिंग घ्या, सोमवारी मीटिंग घेऊन आपण जर इमर्जन्सी असेल तर ते मंजूर करू. विषय काय आहे ते वाचू द्या, आम्हाला विषयाची माहिती घेऊ द्या. तर नाही अत्यावश्यक विषय आहेत ते मंजूर करा. म्हणजे मंजूर करायलाही आमची काही अडचण नाही. जे विषय चांगले असतील, योग्य असतील ते निश्चितपणे आम्ही मंजूर करूच. पण ते विषयाची माहिती घेऊ द्या आम्हाला. ते विषय आता घेऊ नका. तर माझा आदेश आहे तुम्ही ते विषय वाचा असं म्हणले. त्यामुळे आम्ही उठताना ती फाईल सरकली. उठून आम्ही सभात्याग करून बाहेर गेलो. जर एकाधिकारशाहीपणानं जर तुम्ही हे चालणार असला तर आम्ही सभात्याग करतो आणि बाहेर पडतो. एवढंच जर यांना शहराची किंवा आरोग्याच्या विषयाची जर काळजी असती तर ज्या वेळेला वृक्ष प्राधिकरणाचा विषय होता, वृक्षतोडीच्या कॉन्ट्रॅक्टरांचा, तो 3 मीटिंग का पुढे ढकलला यांनी? त्या विषयात यांचा काय घोळ होता, कशासाठी पुढे? त्या दरम्यानच्या काळात वादळ आलं, बऱ्याच लोकांचं नुकसान झालेलं आहे. हिची जबाबदारी कोण घेणार? कित्येक गाड्यांवर तुमचे वृक्ष पडलेले आहेत. ते वृक्ष तोडीसाठी माणसं नव्हती. अग्निशामक विभागानं ती सगळे रात्रभर जाऊन वृक्ष तोडले आणि अजूनही त्याची वर्क ऑर्डर दिलेली नाही. ह्याच्या मागचं कारण काय आहे? तुम्ही स्वतःचे काहीतरी सोयीचे विषय आले तर कधीही आयत्या वेळी घेऊन जर करणार असाल तर हा मनमानी कारभाराला आमचा निश्चितपणे इथून पुढेही विरोध राहणारच आहे. हीच भूमिका कायमची काँग्रेसची राहणार? 100% राहणार आहे. ही आयत्या त्यानंतर 4 विषयावर चर्चा झाली का, काय झाली? काही नाही, त्यांनी उपसूचनेसह मंजूर केला असं ऐकायला मिळतंय. जर त्यांनी असे जर मंजूर केला असेल तर निश्चितपणे आम्ही त्याचा विरोध नोंदवणार आहे. स्टँडिंग चेअरमन हे भावले बसवलेले आहेत आणि त्यांचा रिमोट कंट्रोल कुणाच्या हातात आहे हे आता तुम्हीच बघा. आणि त्यांना जे सांगण्यात येतं तेच ते तिथं बसून करतात. नियोजन केलेलं आहे. आता जे काही विषय येतील आयत्या वेळेचे विषय घ्यायचे नाही हा आमचा अजेंडा असेल. विषय आयत्या वेळी आला तर ते विषयाच्या फाईल वाचणे किंवा तो विषय काय आहे समजून घेण्यासाठी 1 तास 1.5 तास जातो. ते मीटिंगमध्ये तो वेळ मिळत नाही आणि ऐन टायमाला आणून मंजूर करण्याचं मागचं कारण काय हेच आम्हाला अजून समजलेलं नाही. प्रमुख विरोधी गट म्हणून आता यापुढची भूमिका काय असणार आहे, विषय काय असणार आहेत अजेंड्यावर? नाही, जे काही शहर हिताचे विषय असतील त्याला निश्चितपणे आम्ही सपोर्ट करणारच आहे. जर काय हे असे अनाधुनिक कारभार आणले किंवा जे अनावश्यक विषय आणले तर त्याला आम्ही विरोध करणारच आहे आणि आयत्या वेळी त्यांनी विषय आणू नये तिथून पुढे. खरं तर सोमवारी साधारण सभा पार पडते, त्या सभेमध्ये तुम्ही हा विषय महापौरांच्या किंवा आयुक्तांच्या कानावर घालणार आहे? हे आता त्यांच्या कानावर गेलेलाच आहे. सोमवारचे जे विषय असतील अजेंड्याचे, स्थायी समितीचा अजेंडा आणि जनरल बॉडीचा हा वेगळा आहे. निश्चितपणे जे अजेंड्यावर विषय आहेत त्या विषयावर आमची चर्चा होईलच आणि हा विषय काय सगळ्यांच्या कानावर गेलेला आहेच. आम्ही आमच्या नेतेमंडळींच्याही कानावर घातलेला आहे. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.